पहिला दिवस आपण पाहिला तर आई गावदेवी वालचीन संघानं गाजवला आणि कालचा दिवस आयोजक संघ अर्थात जय झोटिंग देवरुंग संघाने या टॉप 3 मध्ये प्रवेश केला आणि आज पाहूया कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती आमचे दोन्ही आता मात्र ऑफिशियल पंच आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी मैदानाला नतमस्तक होत असताना क्रिकेट देवता म्हणून आपण समजतोय पंचांना आणि पाहू शकेल दोन्ही पंच आता मात्र मैदानाचे आतमध्ये प्रवेश करतात आणि तद्नंतर ही सलामीची जोडी पहा. आपल्या स्टाईलला कुठल्या प्रकारचं चेंजेस नाही आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन राम चौधरी त्याच्या सोबतीला प्रतीक वाकडे यांना तुम्ही पाहू शकाल. ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनतील नंबर 1चा हा संघ आहे. तब्बल 5 स्पर्धा या संघाने असोच्या अतिरिक्त जिंकलेल्या आहेत. तर तो संघ मात्र आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतो. या पहिल्याच सामन्यामध्ये जय सावरीदेव केरोली संघाच्या विरोधात. आजचा लॉट सेम आहे, फक्त मॅचेस आपण थोडेसे चेंजेस केलेले आहेत. जो दुसरा सामना आहे तो तिसरा असेल आणि तो तिसरा सामना आहे तो दुसरा असेल, तर याची आपण नोंद घ्या. म्हणजे यानंतर तो सामना असेल एकविरा सावध विपक्ष आई गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे. आपण सुद्धा रेडी राहा, कारण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर तिसरा जो सामना असेल धनेश इलेवन कुकसे विपक्ष आई गावदेवी नानकर आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल जानूसपूर इताडे ए विपक्ष योगेश इलेवन आमने ब. असे 8 संघ तुम्हाला आजच्या लॉर्ड्समध्ये खेळताना पाहायला मिळतील. प्रत्येकी 5 षटकांचा सामना. पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची असतील आणि सध्या पाहू शकाल ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्यानं आता मात्र या ठिकाणी हे चित्र कॅप्चर करण्याचा प्रयत्न ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी सध्या करीत आहे. कमी काळामध्ये उंच भरारी घेणारी ही वाहिनी अर्थात तेजस भुईर आणि कंपनी. सुरुवातीला आपण तेजस भुईर आहे जो ऑपरेटर म्हणून पाहायचो, परंतु जसा जसा तो या क्षेत्रामध्ये पुढे गेला तो अनुभव त्याच्याकडे येत राहिला आणि आज स्वतःचा ब्रँड त्यांनी मात्र निर्माण केलेला आहे आणि त्याची संपूर्ण टेक्निकल टीम त्याच्या समेत दिवस रात्र मेहनत करत आहेत. कारण मित्रांनो, मेहनतीशिवाय कुठल्याही क्षेत्रामध्ये यश नाही आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त जर तुम्हाला करायचं असेल तर मेहनत करणं फार गरजेचं असतं. जशी या मेहनत या स्पर्धेसाठी जय झोटिंग देवरुंग संघाने केली आणि त्यांना यश काल सायंकाळी प्राप्त झाला, कारण टॉप 3 त्या संघाने प्रवेश केला. लेट्स प्ले गेम ऑन. आजच्या दिवसातील आपण पहिल्या सामन्यात सुरुवात करतोय. राम स्ट्रायकिंग एंडला आहे, नॉन स्ट्रायकिंगला पाहू शकाल प्रतीक वाकडेला आपण पाहतो आणि षटकाला सुरुवात करतोय लेजंड ऑफ किरवली मिस्टर रमेश बजागेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. टाळ्यांचा गजर होतोय. शुभ दिवस शुभ सकाळ आणि वातावरण आज चांगला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हो पहिल्या चेंडूवरती लेग बी फोरच्या रूपाने या ठिकाणी फलंदाज राम चौधरी बाद झालाय. चेंडू हलकासा पडल्यानंतर मूव झाला आणि पाहू शकल स्टँडच्या आधी मधोमध मात्र त्या ठिकाणी पकडलं गेलं. थोडा वेळ जरूर पंच महेंद्र भवर सरांनी घेतला, परंतु तदनंतर फिंगर अप त्यांचा बोट आकाशाकडे पाहायला मिळाला आणि फलंदाज
निराश पावलानं राम चालला दगावच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का लागत असताना टीम जय हनुमान चौदरपाडा संघाला. किरण पुन्हा ॲक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीन समोर तुम्ही पाहू शकाल. चेंडू पडल्यानंतर स्विंग झाला, त्या स्विंगवरतीच पहिल्यांदा राम पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळाला. हलकीशी लाऊड अपील आपण पाहिली आणि ती अपील मात्र पंचांनी उचलून धरली आणि पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली टीम किरवली संघाने. न्यू बॅटर कॅप्टन कुणाल सुतार आलाय. बैठक फटका, स्लॉग स्वीप आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त मात्र इथे स्ट्रोक पाहिला आपण. पहिल्या चेंडूचा मात्र सामना करत होता आणि पहिल्या चेंडूवरती चौकारानं आपल्या मात्र या ठिकाणी डावाला त्यांनी सुरुवात केली. 4 धावा फलकावरती. ओ इथे मात्र मिळवांच्या डोक्यावरून फटका लास्ट जबाब पाहायला मिळतोय. उंची सुद्धा जास्त मिळाली आणि जे अंतर कापायचं आहे ते अंतर गॅप चांगल्या प्रमाणे शोधलाय आणि चेंडू एका टप्प्याच्या साह्यानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे जात असताना वाडिश लॉंगांच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. डीप लॉंग ऑफ आहे आणि आता मिडविकेटचा फिल्डर कावू कॉर्नरकडे तुम्ही पाहू शकाल. वायडिश मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये राहुलच्या रूपाने मात्र आपण पाहतोय. मिडॉनला कुणालला तुम्ही पाहू शकाल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे फिल्डर आहे अगदी 55 समवेत. शॉर्ट फाईन लेग आहे. शॉर्ट थर्ड मॅन. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल आणि इथे मात्र पहा हुक करण्याचा प्रयत्न. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन आणि इष्ट्या मात्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त केल्या गेल्या. कॅप्टन कुणाल बाक टू द डगआउट. थोडंसं अर्ली खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या बाहेर निघाला आणि तदनंतर चेंडू थोडंसं खाली राहिला आणि जाऊन एक्झॅक्टली स्टँडवरती धडकला. ही दुसरी सफलता रमेशनं आपल्या टीमला प्राप्त करून दिली. पाहू शकाल लेफ्ट आर्म राहून तो विकेट मारा केला आणि थोडासा चेंडू खाली सुद्धा राहिला आणि फलंदाज कुणाल पूर्णपणे अचंबित राहिलाय. कारण या खेळपट्टीवरती बॅटिंग करणं एवढं सोपं नाही आहे. अनेक स्पर्धांचा आपण विचार केला मात्र या क्रीडांगणावरती या खेळपट्टीवरती या गोलंदाजाचा बोलबाला राहिला आहे आणि त्यापैकी रमेशनं आतापर्यंत 2 विकेट्स प्राप्त केल्या. 2 चौकार जरूर त्याच्या विरोधात आले परंतु धावांवरती मात्र कुठेतरी अंकुश लावण्याचा तो प्रयत्न करतोय. विजूच्या क्रमांकामध्ये थोडंसं चेंजेस केलं त्याला थोडंसं वर पाठवलं आहे कारण 5 सेकंदाचा सामना आहे. त्या अनुषंगानं त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि पहिल्या चेंडूवरती अटपटा स्ट्रोक त्याने खेळण्याचा प्रयत्न केला रिव्हर्सच्या माध्यमातून आणि पहिल्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी बीट केला आहे. काल आपण पाहिलं की बलवनच्या कारकिर्दीमधील पहिला रिव्हर्स फटका त्याने खेळला. म्हणजे आता फलंदाज प्रत्येक फटके खेळण्यासाठी एक्झॅक्टली प्रॅक्टिस करतायत, सराव करतायत आणि त्यामध्ये विजूचा सुद्धा आपण या ठिकाणी उल्लेख करू शकतोय. जबरदस्त वापसी मात्र इथे रमेश बजागे करत असताना आपल्या टीमसाठी. अजून एक चांगला चेंडू बॉडीला बरेच होणारा संपूर्ण षटक आपण जर पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रत्येक वाकडे उभा राहिला. एकही चेंडू त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न होत असताना फलक्यावरती एकूण धावसंख्या आपण जर पाहिलं तर 2 गडी बाद 8 धावा लागल्या गेल्या. सुरुवात चांगली पाहायला मिळाली टीम जे सावरदेव किरवली संघाची. कारण पॉवर प्लेच्या खेळामध्ये जर अंडर 10 धावा एखादा गोलंदाज खर्च करत असेल तर ती इकॉनॉमी आपण चांगली म्हणू शकतो आणि त्या अनुषंगानं रमेशनं मात्र हा पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे संपन्न केला. परंतु लक्ष असू द्या की जास्त वेळ आपण टीम मिटिंग करायची नाही आहे कारण आज संपूर्ण दिवसाचा विचार केला तर आपल्याला 9 सामने कव्हर करायचे आहेत आणि प्रत्येक सामना आमचा एक उद्देश आहे की
जास्तीत जास्त षटकांचा कसा होईल याकडे आम्ही आज लक्ष केंद्रित करणार आहोत. त्यासाठी तुमची साथ आम्हाला हवी आहे. पहिल्या षटक पाहिलं आपण चांगल्या प्रमाणात 8 धाबा इथे खर्च केल्या गेल्या. स्पर्धेचा आज शेवटचा दिवस, निरोप देणारा दिवस, काम 25 करणारा दिवस आपण म्हणू शकतोय. आज अनेक संख्येने मान्यवर मंडळी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. आणि या दुसऱ्या पॉवर प्लेला आता सुरुवात करतोय गोलंदाज दीपक भजागे. बाप बेटा रमेश आणि दीपक. आणि सामन्यामध्ये पहिल्यांदाच आता मात्र स्ट्रायकिंगला आपण पाहतोय या प्रतीकला. दीपकच्या विरोधात केल्यासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू इनफिल्डला बेट केलाय. स्टॅकवरच्या डोक्यावरून चेंडूला मात्र बाहेर काढलाय. रेस सुरू आहे. आउटफील्ड फास्ट आणि त्यामुळे चेंडू थांबणार नाहीये. सरळ त्याला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. असा आहे प्रतीकचा आणि भन्नाट फॉर्मात आहे. पाहू शकाल जसा चेंडू आला बॉटम चांगला त्याने वापर केला आणि चेंडू सरळ अगदी स्ट्रायकवरच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून गेला. दन दन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. खराब चेंडू फुल टॉस स्विंग केलाय. पिकअप ऑन साईडला मिड विकेटच्या पलीकडे आजच्या दिवसातील पहिला बिगी सिक्सर. आहे उत्सव लय मोठा जय झोटिंग चषकाचा आहे. निश्चितपणे डीजेच्या माध्यमातून हे टायटल सॉन्ग या स्पर्धेचं सादर केलं जातं. 3 दिवसांचा देवरुंगकरांचा उत्सव आहे, सोहळा आहे. ज्याप्रमाणे आपण एखाद्या सणाची वाट पाहत असतो तशी संपूर्ण देवरुंगकर मात्र या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. आणि खरोखर 3 दिवसांचा सोहळा सध्या आपण अनुभवतोय. चांगल्या शब्दांचा उल्लेख त्या सॉन्गमध्ये केलेला आहे. आणि ते मात्र काय जबरदस्त बॅटिंग करतोय सध्या प्रतीक वाकडे. पहिल्या चेंडूवरती क्लासिकल चौकार पाहिला. तदनंतर दीपकनं मात्र सकाळच्या सत्रामध्ये प्रतीकला मेजवानी दिली ब्रेकफास्ट करण्यासाठी आणि ती मेजवानी स्वीकारली. फुल टॉस चेंडूच्या हातात आली. फुल टोल त्याच्यावरती वसूल केला 6 धावांचा. पुन्हा फुल टॉस, पंचाचा नो बॉलचा इशारा आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. षटकामध्ये त्या वडिलांच्या मेहनतीवरती आता दीपक कुठेतरी पाणी फेडतोय असंच म्हणावं लागेल. कारण ओव्हर स्टेपिंग आपण पाहिली त्याच्यावरती षटकार आला. बॅक टू बॅक 2 सिक्सर आले आणि पाहू शकाल धावांचा वेग पूर्णपणे या ठिकाणी वाढला गेला. एक गडी जरूर मात्र रामच्या स्वरूपात इथे मात्र 2 गडी इथे गमावले. प्रथम तर राम बाद झाला, त्याच्यानंतर कुणाल बाद झाला आणि फलकावरती धाबा जर आपण पाहिल्या तर 25 धाबा. जबरदस्त या ठिकाणी धाबांचा वेग आणि चांगला पलटवार चौधरपाडा संघाने केलाय. प्रिट बॉल फुल टॉस त्याच्यावरती सुद्धा जबरदस्त फटका. स्टँड अँड डिलिव्हर चेंडू सरळ चाललाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. घुंगडी हाताने जय झोटिंग देऊ आणि त्या देवाच्या नावाने स्पर्धा. आणि आज काय या ठिकाणी बरसला प्रतीक.
सकाळच्या सत्रामध्ये मूड फ्रेश करणारी फलंदाजी, मोठ्या फटक्यामध्ये डील करतोय. डाबा स्टिकवर चेंडूची हाताळणी, लाऊड अपील, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होता. हे पंचानं मात्र त्या ठिकाणी हेरलं. लाऊड अपील जरूर पाहिले आपण, परंतु पंचांचं असं म्हणणं आहे की चेंडू बॅटला ब्रश झाला आणि तर दोन्ही पंच आता मात्र जरूर तिथे चर्चा करतील. चला, दोन्ही पंचांनी आता मात्र तिथे चर्चा केली आणि प्रत्येकने मात्र पहा या ठिकाणी कुठल्याही पंचांच्या निर्णयावरती प्रश्न निर्माण केला नाही, कारण त्याला माहिती होती की चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. आणि पाहू शकाल अगदी प्लम LB अगदी एष्ट्यांच्या मधोमध तिथे मात्र प्रत्येकला पकडला आहे आणि लेग बीच फोरच्या स्वरूपात लागणारा हा तिसरा धक्का टीम जय हनुमान चौदरपाडा संघाला. चेहऱ्यावरती साफ निराशा आपण पाहतोय, कारण चांगल्या लईमध्ये होता आणि आज चांगली फलंदाजी प्रत्येकच्या माध्यमातून करत असताना आपण पाहिले. फक्त 5 चेंडू त्याने फेस केले, 20 धाबांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं आणि अशा रीतीने पाहू शकाल दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या पाहू शकाल प्रगती पथावरती सुरू आहे. नाही, मग अशीच खेळाडू वृत्ती जर प्रत्येक संघामध्ये जर प्रत्येक खेळाडूने दाखवली तर मात्र कुठल्याच स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ शकत नाही आहे. कारण प्रत्येकचा विचार आपण केला तर एक डिसिप्लिन खेळाडू आहे आणि आज किरोली संघाने सुद्धा मात्र पंचांकडे संपूर्ण विश्वास दाखवला आणि तो नंतर विश्वासार्थ ठरवला असंच म्हणावं लागेल. कारण पंच हे क्रिकेटचे मित्रांनो देवता असतात. न्यू बॅटर पंकज माट्या 5व्या क्रमांकावरती. पहिला चेंडू फुल टॉस होता, पाहू शकेल लग ग्लास करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू वेगानेच चालला आहे. बॅकवर्ड स्क्वेअरला केडी सिंगल धाव तिथे कंप्लीट आणि जोपर्यंत चेंडू उतरून फेक करतील तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स, दोघांमध्ये चांगली कॉलिंग पाहिली आपण, चांगला तालमेल दोघांमध्ये पाहतोय. कारण जर मोठे फटके येत नसतील तर तुम्हाला या रणनीतीच्या आधारे खेळणं गरजेचे आहे आणि त्या रणनीतीचा वापर मात्र दोन्ही फलंदाज इथे मात्र करतायत. व फक्त हवे चीप केला आहे, क्षेत्ररक्षक आहे, कुठल्या प्रमाणात चूक करत नाही, त्याने पकडला झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी पंकजचा खेळ. धक्का क्रमांक लागणारा चौदरपाडा संघाला हा 4था. फक्त हवे चिप करण्याचा प्रयत्न पाहू शकला या ठिकाणी खेळायचा जो ऑन साईडला, परंतु चेंडू गेला अगदी एक्स्ट्रा कव्हरला आणि पाहू शकेल त्या ठिकाणी कॅप्टन प्रसादनं कुठल्या प्रमाणे तिथे चुकी केली नाही आहे. चांगल्या प्रमाणात झेल त्याने पकडला आणि समाप्त झाला त्या ठिकाणी पंकज वाकडेचा खेळ. दोघेही बंधू मात्र माघारी परतले आणि पाहू शकाल गोलंदाज दीपकला मात्र मिळणारी ही दुसरी सफलता पाहिली. सुरुवात त्याने खराब केली होती, कारण पहिल्या 3 चेंडूवरती 4 चेंडूवरती 4 चांगले फटके आपण पाहिले आणि तब्बल दुसऱ्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये 21 धाबा त्याने खर्च केल्या. कंटिन्यू रमेशला आपण पाहतोय, कारण पहिल्या स्पेलला रमेशने चांगल्या प्रमाणात हात लावला होता. पॉवर प्लेमध्ये फक्त 8 धाबा त्याने खर्च केल्या होत्या आणि कंटिन्यू दुसऱ्या स्पेलमध्ये त्याला मात्र संघनायकाने चेंडू सोपवला आहे. अनुभव आहे त्याच्याकडे आणि आज तो अनुभव तो झोकतोय. ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी आज या चालू सामन्यामध्ये त्यांनी साकारली. सामना करेल विजयी.
हो, फटका चांगला पाहिला म्हणजे हवेत खेळलाय जरूर, परंतु बस त्या कव्हरला मात्र तिथे बीट करू शकले नाही, गॅप शोधता आला नाही. तोपर्यंत सिंगल धाव तिथे कंप्लीट केली गेली आणि विजयच्या सुट्टीला आता नवीन फलंदाज आदित्य वाकडे आलाय 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. यानंतर आई गावदेवी विहाणा स्पोर्ट पीसी विपक्ष एकविरा सावत. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा. हो, फक्त चीप केलाय, हवेत खेळलाय, परंतु सेफ लँडिंग झाला. दुहेरीचा प्रयत्न जोपर्यंत डीपवरून 1700 येऊन चलो उतरून फेक करतील तोपर्यंत 2 धाबा घेण्याची संधी होती आणि दुहेरीनं मात्र आपला वैयक्तिक या ठिकाणी खाता उघडला आदित्य वाकडेनं. या सिंगलसाठी तो प्रयत्न होता, परंतु लिडिंग एज पाहिले आपण, कारण प्रत्येक फलंदाजा एक माइलस्टोन असतो की माझ्या बॅटमधून किमान एखादी धाव निघावी आणि ती धाव मात्र या ठिकाणी आपण पाहिली आदित्य वाकडेच्या बॅटमधून. नेहमीच आपण पाहतो की चांगली भूमिका या संघासाठी त्यांनी साकारलेली आहे. वन साइड हिरोची भूमिका त्यांनी साकारलेली आहेत आणि पुन्हा मात्र लिडिंग एज चेंडू हवेत. आज असं वाटतं की काहीतरी आधीचं बिनसलं की काय, आणि आज लक फॅक्टर सुद्धा मात्र त्याच्या पाठीमागे ऑन आहेत, कारण 2 मिस टायमिंग स्ट्रोक पाहिले आपण, परंतु दोन्ही चेंडू मात्र सेफ लँडिंग झाले. परंतु गोलंदाज रमेशचं कौतुक करावं लागेल, कारण चुकीचे फटके केल्यासाठी फलंदाजांना तो सध्या भाग पाडतोय. हा अनुभव त्याचा आहे. पुन्हा चांगला चेंडू, पुन्हा मात्र कव्हरला केल्याचा प्रयत्न विजयने केला. पुन्हा मात्र पावशेर क्षेत्ररक्षक प्रसाद वेगाने चेंडूवरती झेपावतोय, तोपर्यंत 2 धाबात घेण्याची संधी विजयला मात्र त्या ठिकाणी मिळाली. आपण पूर्वी विजयला पाहिलं की फक्त प्रॉपर गोलंदाज म्हणून त्या संघामध्ये त्याची निवड झाली होती, परंतु आता अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची आपण कामगिरी पाहतोय. अनेक स्पर्धेमध्ये त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळत असते आणि त्या संधीचं तो सोनं करत आलेला आहे, कारण ही त्याची मेहनत आहे. त्याने आपल्या खेळावरती प्रॅक्टिसचा जोर टाकला, सरावाचा जोर टाकला आणि त्याने मात्र ते इम्प्रूव्ह करून दाखवलं आहे. हो, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न विजयने केला. हो, डायरेक्ट हिट. परंतु दोन्ही फलंदाज सुखरूप आपापल्या कॉपिंग क्रीजमध्ये पोचलेले आहेत. आमचे तिसरे पंच उमेश किने सर यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. यानंतर एकविरा सावंत विपक्ष गावदेवी विहाणा स्पोर्ट पीसी आपण रेडी राहायचं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला चांगला फटका पाहिला होता. लॉंग ऑनकडे राहुलचं कमालीचं क्षेत्ररक्षण, फेकीला जबाब झाली, परंतु चित्त्याच्या सप्लायनं रणाच्या वेगानं 2 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. प्रत्येक धावेनंतर आता मात्र टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये पाहू शकाल की प्रत्येक धाव ही फार महत्त्वपूर्ण असते आणि आज त्या धावा मात्र या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपूर्ण झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना 40 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. टोटल चांगला आहे आणि जर याच अनुषंगाने धाबा येत राहिल्या तर मात्र 55-60 पर्यंत मात्र सूत्रपाडा संघ मजल मारू शकतो आणि जर तेवढा लक्ष ते उभारला तर मात्र मॅचला मजा येऊ शकेल. कारण किरोली संघाचा आपण जर विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा मात्र चांगली खोलवर बॅटिंग लाईनअप आहे. आज लेफ्टी विनोद सुद्धा संघामध्ये आहेत. भरपूर मॅचेस नंतर त्याला आपण संघामध्ये इन पाहतोय, परंतु आज रायटी विनोदची अनुपस्थिती पाहतोय. एक विनोद आहे तर एक उपस्थित नाही आहे. राहुल असेल, आज प्रशांत बजागे सुद्धा मात्र इनॅक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. एक चांगला विस्फोटक खेळाडू फलंदाज आहे. आज संघामध्ये या लिटिल मास्टर ऑफ किरवली पप्पू सुद्धा मात्र इनमध्ये आहेत. म्हणजे या 4-5 फलंदाजांवरती पूर्णपणे या संघाची मदार आपल्याला पाहायला मिळू शकेल, परंतु लक्ष किती आता मात्र समोर असेल हे पाहावं लागेल. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि त्या 12 चेंडूमध्ये आता इथून किती धावसंख्यापर्यंत आता मात्र थांबवतील किरवलीकर चौधरपाडा संघाला. डाबातील 4थं षटक आणि गोलंदाज पाहू शकला या ठिकाणी विशाल आता मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतोय. विजयचा आपण विचार केला तर आतापर्यंत विजयनं एकूण 5 चेंडू फेस केले, 4 धावसंख्येवरती तो खेळतो आणि आदित्यचा विचार केला तर त्याने 3 चेंडू फेस केले, तो 5 धावसंख्येवरती खेळतोय.
4 गडे आतापर्यंत या ठिकाणी गमावले. टॉपचे मात्र 4 फलंदाज बाद झाले आणि आता मिडल ऑर्डरवरती या दोघांवरती आपल्याला या ठिकाणी जबाबदारी पाहायला मिळते. चौधरपडा संघाची फुल टॉस. ओहो, फुल टॉस लेंथ होती, ती लेंथ मात्र ती लाईन मिस केली आणि स्वतःवरती पहा किती नाराज आहे विजू. कारण अशा संध्या मात्र क्वचित मिळत असतात. जेव्हा चुकीचे चेंडू येतात त्यावेळी तुम्हाला मात्र चांगला स्ट्रोक केलं गरजेचे आहेत. परंतु सध्याच्या घडीला आपण जर पाहिले तर चांगल्या चेंडूवरती मोठी फटके आपण जास्तीत जास्त पाहत असतो. आज सध्याचा क्रिकेटचा युग आपण पाहतोय मित्रांनो. पहिल्या चेंडूवरती विशालनं सिंगल धाव खर्च केली, 41 धावा. हा फलक्यावरती 41. चौथा षटक मार्गस्थ. ऑनसाईडला खेचून मला गॅप शोधलाय, परंतु स्क्वेअरकडे फिल्डर आहेत दीपक बजागे. एका टप्प्यावरती चेंडूला मात्र त्या ठिकाणी फील्ड केलाय. तत्पुरती 2 धावा मात्र घेण्याची संधी मिळाली. क्रीडांगण फार मोठं आहे. जर तुम्ही गॅप शोधले तर तुम्ही सिंगलला डबल, डबलला तिहेरीमध्ये कन्वर्ट करू शकता. असं हा ऐतिहासिक क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुख बापगाव. आणि इथून थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल. प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ग्रामीण टेनिस क्रिकेट या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून करतो. या ओव्हर पिच चेंडू खोदून काढलाय, चेंडू त्याला लॉंग ऑफला. हो, तिथे मात्र संधी निर्माण असेल रनआउटची आणि यस त्यामध्ये सापडलाय फलंदाज विजू. तर हे रनआउटच्या स्वरूपात बाद होणारा हा 5वा धक्का टीम जय हनुमान चौदरपाडा संघाला. जबरदस्त फटका आणि हा रिप्ले तुम्ही पाहू शकाल. एक्झॅक्टली प्रयत्न लेफ्टी विरुद्ध चांगले केले होते, परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू टाटा बाय बाय करत निघून गेला. आणि ताकदीनं हा स्ट्रोक त्याने खेळला होता. पुन्हा एकदा आता लॉंग ऑन वरती फिल्डर आहेत जरूर राहुल बजागे. हो, आणि त्याच्याकडून चूक घडली गेली. राहुलकडनं अशा चुका आपण क्वचितच पाहत असतो, परंतु हा प्रेशर आहे. प्रेशर तो जुगाडेल तोच मात्र खेळाडू एखाद्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करू शकेल. आणि आज राहुलकडून मात्र ही मिस्टेक घडली गेली आणि ही चूक मात्र कदाचित जय सावरदेव किरोली संघाला महागात पडू शकते. कारण आदित्यचा जो झेल होता आणि आदित्यला जीवनदान देणं म्हणजे ही महाघोड चूक या ठिकाणी आपण म्हणू शकतोय. इथे आदित्यचे विकेट तुम्ही प्राप्त केले असते तर धावांवरती कुठेतरी तुम्ही अंकुश लावू शकले असते. परंतु या सर्व गोष्टी ज्या आपण पाहतोय झरतरच्या आहेत. झरतरला महत्व नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. व पुन्हा फटका हवेत केला, टायमिंग प्रॉपर नाही. 1700 चेंडूच्या खाली पुन्हा झेल ड्रॉप. असं वाटते की आज खेळाडूची झोप पूर्ण झालेली आहे की नाही. कारण आपण एखादी चूक पाहत असतो, एखाद दुसरी होत असते, परंतु तुम्ही जर वारंवार जर अशा प्रमाणे चुका केल्या तर मात्र तुम्हाला या स्पर्धेची तब्बल 1 वर्षभर वाट पाहावी लागेल. आणि तो बिचारा गोलंदाज विशाल करणार तरी काय करणार. कारण त्याने विकेट टेकर चेंडू हाताळले, परंतु त्याला आउटफील्डमध्ये मात्र क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाहीये. आणि अशा रीतीने पाहू शकाल 4 षटकांचा खेळ मात्र इथे संपन्न झाला. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 10 फलक्यावरती संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 54, 54 धाबा. आणि आता शेवटचं षटक. प्रश्न असा पडला की आता चेंडू द्यायचा तर कोणत्या गोलंदाजाकडे द्यायचं. आणि अखेर कुणाल दिघाडकडनं मात्र ही जबाबदारी स्वीकारली. कारण आज रायटी विनोद बजागे संघामध्ये नाही आहे आणि त्यामुळे पाहतो की या नवीन गोलंदाजाचा मात्र आज किरोली संघ वापर करतोय. त्याचा प्रयोग करून पाहतायत.
परंतु आज विनोदची उणीव भासणार नाही त्या अनुषंगाने मात्र कुणाल दिघाडकर मात्र या ठिकाणी या शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करेल का. समोर आदित्य वाकडे आणि कुणालने जर विकेटचा हॅट्रिक जर पूर्ण केली या मॅचमध्ये पहिला विकेट जरूर आलाय तर आमचे खंडू बंडू गुड्डू खंडू आमची ही जेवण जोडी आलेली आहे त्यांच्यामधून तब्बल 2,000 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाणार आहे. जो झेल राहुलनं मात्र पकडला त्याच्यावरती जो राग त्याने व्यक्त केला कारण या अगोदर त्याने एक झेल ड्रॉप केला होता. जरूर त्याच्या मनामध्ये ते प्रश्न सुरू असतील. एकूण धाव फलकावरती 54 धाबा 54. अजूनही पाहिलं तर या डावातील 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती कुणालनं आपल्या संघाला विकेट्स प्राप्त करून दिली. नवीन फलंदाज राहुल आलाय. चांगली सुरुवात षटकाची पाहतोय आपण. मोठी विकेट्स प्राप्त करून दिली. व पुन्हा चेंडू हवेत. पुन्हा राहुल बाजागे चेंडूच्या खाली वायरिक्स लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये पुन्हा झेल पकडलाय. बॅक टू बॅक 2 धक्के कुणाल देत असताना जय हनुमान चौधरपाडा संघाला. दोन चेंडू 2 विकेट्स आणि जर या चेंडूमध्ये विकेट जर प्राप्त केली तर किरोलीची एवन जोडी गुड्डू आणि खंडू यांच्याकडून तब्बल 2,000 रुपयाचं कॅश प्राईज गोलंदाज कुणाल दिघाडकरला दिले जाणार आहे. परंतु काय जबरदस्त मात्र स्लॉग ओव्हरमध्ये चेंडूची हाताळणी करतोय कुणाल. न्यू बॅटर पाहू शकाल मिस्टर अतुल नेट नंबर 9 9व्या क्रमांकावरती आलाय. असं वाटतं की आज अविनाशची अनुपस्थिती आहे. हॅट्रिक बॉल फेस करतोय अतुल की आज या स्पर्धेतील पहिली विकेटचा हॅट्रिक तो मात्र कंप्लीट करणार का. हो चेंडू हवेत. पॉइंटला क्षेत्ररक्षक विशाल होता त्याच्या पुढे जाऊन चेंडू लँडिंग झालाय आणि तद्दत चेंडूकडे मात्र त्याने पाहिलं सुद्धा नाहीये. म्हणजे पहा त्याला किती दुःख झालं की कुणाची हॅट्रिक कंप्लीट झाली नाहीये. परंतु आपण चेंडू पकडण्याचा प्रयत्न करायला पाहिजे तसं काही कार्य त्याने केलं नाहीये आणि फलंदाजाने तब्बल 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. परंतु जबरदस्त गोलंदाजी कुणाल दिघाडकरची सध्या आपण पाहतोय. स्लॉग ओव्हरमध्ये 56 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करतोय. सरळ बॅट लॉक करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु पाहू शकाल रमेश वेगाने चेंडूवरती जे पावले सिंगल धाव तिथे कंप्लीट केली गेली आणि सिंगलवरतीच मात्र दोघांना समाधानी राहावं लागेल. असं वाटलं होतं की मात्र आय थिंक हा लक्ष 60च्या पुढे जाईल. परंतु असं वाटतं की आता अंडर 60 आकडा कदाचित पाहायला मिळू शकेल. ज्याप्रमाणे कुणाल त्या धाबांवरती कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि हेच अपेक्षित होतं किरोली संघाला कुणाल दिघाडकरच्या माध्यमातून. हो चांगला चेंडू खाली राहिला आहे परंतु विकेट किपर पप्पूकडून थोडीशी मिस्टेक घडली. परंतु धाव मात्र तिथे घेण्याचा प्रयत्न फलंदाजी केला नाही आहे. डॉट बॉलला मात्र चेंडूची सांगता पाहायला मिळाली आणि पाहू शकेल पहिल्या इनिंगचा हा शेवटचा बॉल. आता मात्र शिल्लक 57 धावा फलकावरती पाहायला मिळतात. आजच्या दिवसातील पहिल्या सामना स्पर्धेत 3रा दिवसाचा केल्याचा आपण अनुभवतोय. चौधरपडा विपक्ष किरवली अशी लढत. डावीष्टी सोडून जाणारा चेंडू वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव एक्स्ट्रा धाव तिथे मात्र खर्च केली गोलंदाज कुणालनं. 58चा आकडा आता मात्र धाफलक्यावरती लागला गेला. लक्ष चांगला आपण इथे पाहू शकाल कारण गोलंदाजी चौधरपडा संघटनेत चांगली आहे. मॅच चांगली होणार आहे त्यात काही शंका नाही आहे. आज प्रेक्षकांची अतूट गर्दी सुद्धा मात्र इथे पाहायला मिळू शकेल. फुलटॉस आणि त्याच्यावरती कडक शॉट क्षेत्ररक्षक राहुल पुन्हा मात्र पावसाच्या चेंडूच्या खाली आला आणि सामन्याचा विचार आपण केला तर तब्बल 3 झेल राहुलने पकडले. 4 झेल त्याच्याकडे गेले. 1 ड्रॉप केला 3 पकडले आणि 58 धावसंख्येवरती या ठिकाणी जे हनुमान चौधरपाडा संघाचा डाव मात्र या ठिकाणी संपन्न झालाय. 59 धाबांचा टार्गेट असेल टीम जय सावरदेव किरोली संघासमोर. तर त्या लक्षात आता मात्र इथे कसा रीतीने पाठलाग केला जाणार तत्पुरते जाऊया आपण पुन्हा DJ अजय यांच्याकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
आणि सध्या संगीत कक्षामध्ये पाहू शकाल एज ऑपरेटर म्हणून मॅडी सध्या मात्र काम करत आहे. आणि हे दृश्य पहा मित्रांनो, ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्यानं हे कॅप्चर केलेले चित्र आहेत. अगदी हा आमचा मुख्य व्यासपीठ कॉम्बॉक्स तुम्ही पाहू शकाल. आणि हा आमचा मुख्य प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी क्रीडांगण देवरुंग बाबगाव. जबरदस्त मात्र या ठिकाणी हे विहंगम दृश्य सध्या आपण पाहत आहोत. असं वाटते की आपण एखाद्या हेलिकॉप्टरमध्ये बसलो आणि त्या हेलिकॉप्टरमधून ही स्पर्धा आपण एन्जॉयमेंट करतोय असं हे दृश्य. सर्वांना मनमोहित करणारे हे दृश्य सध्या आपण पाहत आहोत. आणि हे दृश्य पहा, महाराजांचा सिंहासन आणि त्या सिंहासनावरती महाराज विराजमान, भगव्या रंगाचा भगवा ध्वज अगदी मानानं फडकत असताना जाणता राजा. आणि हा गोलाकार क्रीडांगण, इथून सर्व लेखाजोखा तुमच्यापर्यंत या ठिकाणी आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येकाला हवंसं वाटणारं हा क्रीडांगण. आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की या मैदानावरती आम्हाला खेळण्याची संधी मिळावी. ऐतिहासिक क्रीडानगरी. आणि मित्रांनो, येणाऱ्या काही दिवसानंतर तुम्हाला याच मैदानावरती आमने लोणाड परिसराचा उत्सव अर्थात आमने लोणाड प्रीमियर लीग ALPL सीझन 3 ही स्पर्धा तुम्हाला कदाचित या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. जरूर कुठल्या खेळाडूला त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आपण फॉर्म स्वीकारू शकता. आणि ते फॉर्म त्वरितच सबमिटसुद्धा करायचे आहेत. साबत नका कैलास पाटील यांच्याकडे ते फॉर्म आहेत, ते आपण घेऊन जमा करायचे आहेत. आणि लवकरात लवकर त्या स्पर्धेची डेट तुमच्यापर्यंत जरूर आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. मागील 2 वर्ष आपण सक्सेसफुल ती स्पर्धा पाहिली. पहिल्या पर्वामध्ये विरेज स्पोर्ट येवई संघाने ती स्पर्धा जिंकली. मागील पर्वाचा विचार आपण केला तर मनोज पाटील यांच्या संघाने अर्थात नांदगर संघाने ती स्पर्धा जिंकली. आणि सीझन 3 या पर्वाला आपण लवकरात लवकर सुरुवात करणार आहोत. परंतु इथे 59 धाबांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी गुरुनाथ उर्फ पप्पू आणि त्याच्या सोबतीला राहुल बजागे हे 2 सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा, यानंतर जो सामना आहे, आपण हा सामना संपल्यानंतर त्या दोन्ही संघादरम्यान टॉस करतोय. तर आपण दोघांनी रेडी राहा. एकविरा सावंत आणि गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे. षटकात सुरुवात करतोय आदित्य वाकडे. राईट अप द विकेटनं मारा करतोय. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र पावसाळ्यात मिस्टेक घडली. परंतु उजवी एसटी मात्र या ठिकाणी उद्ध्वस्त केली गोलंदाज आधी वाकडेनं. सर्वांच्या नजरा चेंडूकडे होत्या, परंतु पप्पूची नजर एसट्यांवरती होती. आणि पहा किती नाराज तो तिथे मात्र आपल्याला दिसून आला. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी विकेट्स प्राप्त केली गोलंदाज आदित्य वाकडेनं. फलंदाज पप्पू इज गॉन. ही लेन पहा, बागफुटला गेले, कडकडचा प्रयत्न आणि उजवे एसटी मात्र तेथे वाकवले गेले. कारण पहिल्या इनिंगमध्ये जर्मन सूत्रपाडा संघाने सुद्धा मात्र शून्यावरती पहिला गडी गमावला होता. पहिल्या चेंडूवरती रमेशने सफलता प्राप्त केली होती. आणि त्याच्या विरोधात पाहू शकाल आदित्यने मात्र पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली. पप्पूची नवीन फलंदाज कुणाल दिघाडकर आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. कारण मी मगाशी म्हटलं की टार्गेट चांगला सेट केला आहे. कारण जर्मन सूत्रपाडा संघाची ताकद का आहे तर त्यांची गोलंदाजी. मग आदित्य वाकडे असेल, प्रतीक असेल, विजय असेल, अतुल असेल, हे ब्रह्मास्त्र त्यांच्याकडे आहेत. आणि सुरुवात लाजवाब पॉवर प्लेच्या खेळामध्ये पहिला धक्का आणि तदनंतर हा डॉट बॉल. एवढं सोपं नाही आहे या धाबांचा पाठलाग करणं, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये आपण कुठल्या संघाला कमी लेखू शकत नाही आहे. आणि चालू सूचनेचा विचार केला तर आपण ओमसाई आमने लोणावळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असे संघ मात्र बनलेले आहेत की कोणत्याही संघ कुठल्या संघाला पराभूत करू शकतोय. आणि अशा गोष्टी होणं गरजेचे असतात. कारण खेळ अगदी पुढे चाललाय. मुलं प्रॅक्टिससुद्धा चांगल्या प्रमाणे करतायत.
हो क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह मिड ऑफला बीट आणि चेंडू मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. ऍक्शन रिप्लेमध्ये पाहूया. जबरदस्त फटका अगदी ताकदीने केला आणि तदनंतर शेवटच्या मोमेंटला चेंडूला हुलकावणी दिली प्रतीकला आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून गेला. आणि आता मात्र पहा कव्हरला बेट केलाय. फटका चांगला क्लास पाहायला मिळतोय आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे कुणालच्या बॅटमधून निघणारा हा सलगचा दुसरा चौकार. आज कुणाल दिगाडकर वेगळ्याच या ठिकाणी रुतब्यामध्ये खेळतोय. चांगली गोलंदाजी केली आणि चांगली आता फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. ओ पुन्हा फटका हवेत केला. पुन्हा मिडवतो डोक्यावर चेंडू चाललाय वेगानं एका टप्प्याच्या साह्यानं 4 धाबांसाठी चौकार. आजच्या दिवसातील ही पहिली चौकाराची हॅट्रिक सध्या आपण पाहिली कुणालच्या पाठमधून आणि डीजे मास्टर लक्षा बैलाचे गुणगान करत संगीत सध्या तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ज्या लक्षा बैलानं देवरुंग गावाला एक नवीन ओळख दाखवली, ज्या लक्षा बैलानं श्यामचंद दलवे साहेबांना एक वेगळी ओळख निर्माण करून दाखवली, असा हा लक्षा बैल सध्या आपण पाहतो. त्याच्या माध्यमातून टॉस बॉक्स उभारलाय. आता पुढे आलाय. पुन्हा मिडो आपला बेट केलाय. प्रत्येक जरूर पाठमोरच चाललाय. झेल घेण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न चांगले राहिले परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू धरणीला दान आणि फलंदाज कुणालला जीवनदान. पहिल्या षटकामध्ये सुरुवात आदित्यनं विकेट नाही केली होती. दुसरा चेंडू निर्धावाने हाताळला परंतु मागील 4 चेंडूचा आपण विचार केला तर 3 चौकार आले, 1 दुहेरी आली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धाबा 10 फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त सुरुवात जय सावरदेव किरोली संघाची आपण पाहत आहोत. साईशेठ बजागे आणि गणेशजी बजागे पुरस्कृत संघ आपण पाहत आहोत. आणि चौधरीपाडा संघाच्या विरोधात ज्याप्रमाणे सुरुवात केलेली आहे उल्लेखनीय ही सुरुवात आपण म्हणू शकतोय. दमदार सुरुवात आपण म्हणू शकतोय. कारण एक स्ट्रॉंग कडीवरती आता मात्र या ठिकाणी हल्ला बॉल चढवला. कारण आदित्यच्या विरोधात मात्र 3 चौकार खेळले, कुणालनं 1 दुहेरी केली आणि पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर राहुलनं एकही चेंडू फेस केला नाही. नॉन स्ट्रायकिंगला तो उभा राहिला आणि कुणालची बॅटिंग तो एन्जॉयमेंट करत राहिला. आज ट्रम्प कार्ड म्हणून कुणाल दिघाडकरला ओळखला जाईल ज्याप्रमाणे त्याने आज खेळ साकारलाय. दुसरा षटक पॉवर प्लेमधील प्रतीकच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना एकविरा साबोद विपक्ष गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी आणि तदनंतर बिग बॅटल ऑफ दिस टुर्नामेंट आई गावदेवी नानकर विपक्ष धनेश इलेवन कुकसे आणि पहिल्या प्रती शेवटचा सामना असेल जानूसपूर इताडे ए विपक्ष योगेश इलेवन आमणे ब. असे 8 संघ तुम्हाला आजच्या लॉट्समध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्याला वेळेला थोडंसं महत्त्व द्या कारण आज शेवटचा दिवस आहे, फायनल डे आहे. लेफ्टी टू लेफ्टी प्रतीक टू राहुल आणि पहिल्या चेंडूवरती पिकअप शॉट मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू चालला अगदी फ्लॅट तोलून मापून मारेला सिक्सर. आमने रोडवर क्रिकेटचा विचार जर केला तर सर्वात जो डावाचा खेळ आहे, जो मित्र म्हणेन की राहुल असा एकमेव फलंदाज आहे की सिक्सरनं तो जास्तीत जास्त वेळा आपल्या डावाची सुरुवात करत असतो, खातं उघडत असतो. कारण त्यांना विचारलं की तुम्हाला सिंगल घेणं सोपं आहे की मोठा फटका केलं सोपं आहे, तर त्यांचा एकच आन्सर येणार की
मला षटकार मारणं सोपं आहे, परंतु सिंगल धाव करणं फार कठीण आहे. कारण त्या सिंगलच्या माध्यमातून मागील स्पर्धेमध्ये तो संघ मात्र पराभूत झाला. टाय ब्रेकरमध्ये तो संघ मात्र पराभूत झाला. परंतु आज वेगळी रणनीती आहे, आज वेगळा ध्येय आहे आणि आज वेगळी स्पर्धा आपल्या समोर आहे. संघ वेगळा आपल्या समोर आहे आणि त्यांच्या विरोधात आज आपण चांगलं खेळायचं त्या ध्येयानं सध्या राहुलला सुरुवात केली. गोलंदाजला गार केल्याचंच म्हणावं लागेल. मॅच बॉल आलेला आहे, आला असेल तर लगेच तो आपण घ्या, यूज करा. कारण स्पर्धेचा नियम सांगतो की कुठल्याही क्षणाला चेंडू खराब झाला, फुटला गेला, हरवला गेला तर तुम्हाला पुढील जो खेळ आहे तो नवीन चेंडूवरती सुरू ठेवायचा आहे. याची आपण नोंद घ्या. परंतु जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी किरोळी संघाच्या वतीने आपल्याला पाहायला सध्या मिळत आहे. पुन्हा आता काय फटका केला, इनसाइड आउट, मिड ऑफला बीट केला, चेंडू चाललाय लॉंग ऑफ, बॉर्डर लाईनच्या पलीकडे एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी चौकार. उत्सव देवरुंग गावाचा हा उत्सव जय झोटिंग देवरुंग संघाचा आणि हा उत्सव आमली लोणार क्रिकेटचा. परंतु सध्या पाहू शकला एक्झॅक्टली धापांचा पाऊस पडला जातोय. दोघेही आता मात्र मोठ्या फटक्यामध्ये डील करत आहेत. म्हणजे मागील आपण 6 चेंडूचा विचार केला तर 6 चेंडूमध्ये तब्बल 24 धाबा या ठिकाणी खर्च केला जय हनुमान चौदरपाडा संघाने. आणि सांघिक जर आपण विचार केला तर फलक्यावरती सुद्धा आपण पाहू शकाल 24 धावात लागलेल्या आहेत. सुरुवात विकेटने केली होती आदित्य बाकडेनं, परंतु मागील काही चेंडूचा विचार केला तर मात्र अगदी मोठ्या फटक्यांचा या ठिकाणी पाऊस पाडला जातोय. सिक्सर चौकार जास्त संख्येने आपण पाहतोय. इथे मात्र पाहू शकाल फुल्लर लेंथ होती, खोदून काढण्याचा प्रयत्न मिडॉनला मात्र पाहू शकाल आदित्य वाकडे होता, चेंडूवरती झेपावला, सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली. म्हणजे जे 2 षटकं पॉवर प्लेचे आहेत ते मात्र षटकं कुणीतरी किरोली संघासाठी फार महत्त्वपूर्ण होती आणि ज्या अनुषंगाने धावांचा पाठलाग होणं गरजेचं होता त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी या धावा जोडल्या जात आहेत आणि दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप आता मात्र आपल्याला या ठिकाणी डेव्हलप होताना पाहायला मिळते. 26 धावांची भागीदारी दोघांमध्ये आपण पाहिली. लक्ष आपण पाहिलं तर 59 धावांचा आहे. 26 धावा धाफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. म्हणजे अजूनही पाहिलं तर 33 धावांची गरज. नेट टू नेट फाईट सध्या आपण पाहतोय. एका बाजूला जय हनुमान चौदरपाडा संघ नंबर 1चा संघ सध्या आपण पाहतोय फॅटबॅक देत असताना थोडासा संकटामध्ये सापडलाय. किरोली संघासमोर इथे फटका हवेत केलाय, लॉंग ऑफला फिल्डर जरूर आहेत परंतु त्याच्या डोक्यावर आय थिंक झेल जरूर पकडला, परंतु चेंडू सोबत फिल्डर सुद्धा बॉर्डर लाईनच्या पलीकडे गेला आणि हा येतोय मॅक्झिमम सिक्सर. अगदी घारीप्रमाणे चेंडूकडे त्याची नजर होती आणि तदनंतर हे दृश्य पहा. झेल चांगल्या प्रमाणे पकडला परंतु स्वतःवरती तो कंट्रोल दाखवू शकला नाहीये आणि जरूर तो मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. कोणाच्या कमरेवरती आहे तर आता कोणाच्या ट्रॅकच्या खिशामध्ये आहेत. संघ संकटामध्ये सापडलाय चौदरपाडा संघ आणि इथं मात्र पाहू शकाल स्विंग अँड मिस आणि एसट्याच्या पाठीमागे नशीबने पहा कुठल्या प्रकारचा विलंब केला नाहीये, वेल खर्च केला नाहीये आणि एसटीच्या माध्यमातून या ठिकाणी दुसरा धक्का लागत असताना टीम जय सावरीदेव किरवली संघाला. (31) 31ला 2 धक्के लागले गेले परंतु काय जबरदस्त मात्र ही लेत होती. थोडंसं फ्लाईट दिलं आणि चेंडूला थोडासा मूव केला त्या ठिकाणी आणि एसट्याच्या पाठीमागे विकेट किपर नशीबनं जबरदस्त मात्र आपली कला दाखवली. परंतु बॅटिंग चांगल्या प्रमाणे पाहिली आपण. कुणाल दिगाडकरची बाद होण्यापूर्वी 8 चेंडूच्या खेळामध्ये 20 धावांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं आणि तदनंतर नवीन फलंदाज प्रशांत भजा गेलाय आता 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी राहुलच्या सोबतीला.
31 धाबा. आणि पहिल्याच चेंडूवरती हवाई फायर, परंतु उंची जास्त आणि लॉंग ऑन वरती राहुलनं कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. चांगला झेल पकडला आणि पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी प्रशांतनं आपली विकेट्स गमावली. आणि पहा चेहरा हताश आहे, निराश आहे, बॅटकडे पाहतोय की एक्झॅक्टली काय घडलं. परंतु आता या फटक्याची गरज होती का टीम गिरवली संघाला, कारण 2 धक्के आता मात्र पावसाळ्याला स्वस्तात बाद झाले होते. कुठेतरी मात्र प्रशांतला संघाची जी जबाबदारी घेऊन खेळणं गरजेचं होतं, परंतु त्यांनी मात्र विकेट्स आपली पहिल्याच चेंडूवरती फेकून दिली. आणि त्याचं कारण पहा, ॲक्शन रिप्ले. पूर्णपणे ताकदीचा वापर झाला नाही, उंची जास्त मिळाली आणि त्याच्यामुळे झेलबाच्या स्वरूपात त्या ठिकाणी तो बांधून माघारी परतलाय. पॉवर प्लेची दोन्ही षटकं मात्र इथे संपन्न झाली. आणि पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग सध्या आपण पाहिली. 3 विकेट जरूर किरवली संघाने गमावले, परंतु फलकावरती 31 धावा लावल्या गेल्या. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि त्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 28 धाब्यांची गरज. नेट टू नेट फाईट. आदित्य वाकडे पुन्हा पाहू शकाल दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. पहिल्या स्पेलमध्ये आदित्यनं 14 धावा खर्च केल्या होत्या, परंतु प्रतीकनं जरूर शेवटच्या 2 चेंडू ते 2 सफलता प्राप्त केल्या, परंतु 17 धावा त्याने खर्च केल्या. मागळा स्पेल. राहुल आणि आता विशाल ही जोडी सध्या आपण पाहत आहोत. दोघी लेफ्टी बॅटर आहेत, परंतु आदित्य आता मात्र पाहू शकाल कशा रीतीने गोलंदाजी करेल. पहिला चेंडू पाहू शकाल नाईसली बाउन्सर आणि पंचांच्या माध्यमातून 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दिला जातोय. आणि नेहमीच आपण आदित्यचा स्पेल पाहिला तर किमान एक बाउन्सर तो हाताळत असतो, कारण त्याच्याकडे जी उंची आहे त्या उंचीचा तो मात्र नेहमीच फायदा घेत असतो. आणि त्यापैकी इथे पहिल्या चेंडूवरती राहुलला बाउन्सरनं बीट केलाय, परंतु यानंतर आता बाउन्सर तो हाताळू शकत नाही आहे, कारण पंचाने त्याला मात्र वॉर्न केलाय. हो, चांगला यॉर्कर. शेवटच्या चेंडूला मात्र पाहू शकत छोटा बॅकलिपच्या सहाय्याने मात्र चेंडूला मात्र त्या ठिकाणी खोदून काढलाय आणि तोपर्यंत सिंगल धाव मात्र तिथे जोडली गेली. आजच्या दिवसातील पहिला सामना, परंतु रंगतदार स्थितीमध्ये हा सामना चाललाय. सर्वांना मंत्रमुग्ध करणारा सामना सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आणि आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. ऑनलाईनच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक आता मात्र जोडलेले आहेत, त्यांचं सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. कारण आज मित्रांनो या स्पर्धेला आपण निरोप देऊ आणि कोणता संघ ही स्पर्धा जिंकेल आपल्याला सायंकाळच्या सत्रामध्ये त्याचा रिझल्ट जरूर पाहायला मिळणार आहे. फुलटॉस होता, परंतु एलिव्हेशन परफेक्टली नाही आहे. बॅटची हातली कडा पाहिली आपण. शॉर्ट फायलिंगचा क्षेत्राच्या चेंडूवरती झेपावतोय, तोपर्यंत सिंगल धाव घेण्याची संधी होती पहिल्या चेंडूवरती विशालकडे. आज पुन्हा संघाची जबाबदारी राहुलच्या खांद्यावरती आली, कारण त्याची साथ सोडली गुरुनाथनं, त्याची साथ सोडली कुणालनं, त्याची साथ सोडली प्रशांतनं. आणि आता मात्र पाहू शकाल राहुलला इथे मात्र लढावं लागेल, कारण आज रायटी विनोद संघामध्ये नाही आहे. म्हणजे बॅटिंग थोडीशी कमजोर पाहू शकतो, परंतु जोपर्यंत खेळपट्टीवरती राहुल बजागे स्थिर असेल तोपर्यंत मात्र किरवलीकरांच्या विजयाच्या आशा पल्लवीत राहतील, त्यात काही शंका नाहीये. ओ खाली राहिलाय, बीट केलाय फलंदाज राहुलला. ज्या षटकाची आवश्यकता होती जयहरमान चौधरपाडा संघाला, तो षटक सध्या पाहू शकाल या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न करतोय आदित्य वाकडे. 14 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 14 मध्ये विजयासाठी इथून 26 धाब्यांची गरज. वापसी केली जाते असं म्हणावं लागेल. चांगला बाउन्स बॅक पाहायला मिळतोय. पॉवर प्लेमध्ये या भरपूर दोन्ही षटकं आपल्याला मागणी पाहायला मिळाली, परंतु नॉन पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी. पुन्हा एक चांगला चेंडू, सलगचा दुसरा डॉट बॉल. आणि आता मात्र राहुलवरती सुद्धा पुन्हा प्रेशर आता इथून मांडला जातोय, कारण चेंडूची आता संख्या कमी होत चाललेली आहे. अजून आपण जर इथून विचार केला तर विजयचा एक स्पेल बाकी आहे, अतुलचा एक स्पेल बाकी आहे. गोलंदाजी चांगली आहे त्यांच्याकडे, परंतु कुठेतरी अधूनमधून तुम्हाला एखादा मोठा फटका मात्र शोधावा लागेल. जर तुम्हाला प्रेशर जो आहे तो रिलाईज जर करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारची कामगिरी करावी लागेल. शेवटचा बॉल. सेन्सिबल क्रिकेट यालाच बंद युक्तीचा चांगला वापर केला, कारण त्याला माहिती होतं की स्ट्राईक मला ठेवायची आहे. इथे सिंगल आपण धाव घेतली तर स्ट्राईक आपल्याकडे ठेवू शकतोय आणि तेच कार्य त्याने केलं. आदित्यचा स्पेलमधला शेवटचा बॉल होता, त्याच्यावरती एक धाव त्याने मात्र पूर्ण केली आणि एका धावेने संघाची धावसंख्या 32 वरती जाऊन 34 वरती जाऊन पोहोचली. 3 षटकांचा खेळ मात्र ते संपूर्ण, परंतु हा स्पेल पहा, आदित्यने फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. जबरदस्त वापसी टीम जय हनुमान चौधरपाडा संघाची आपण पाहत आहोत.
म्हणजे येणारे आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 25 धाबींची गरज. आता अतुलला चेंडू सोपवायचा की विजयला सोपवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि जरूर त्या मिटिंगमध्ये आता चर्चा झाली आणि त्या मात्र विजय हा उमेदवाराला तिथे मात्र उभा केलाय. प्रेमभाई आता पाणी पाजण्याचं कार्य करतोय. पाणी पाजणं हे पुण्याचं कार्य आहे. 12 चेंडू आणि 25ची गरज. काय जबरदस्त सामना या ठिकाणी आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. प्रत्येक विनंती असेल एकविरा सावध संघाला आणि गावदेवी विहान स्पोर्ट पिसे संघाला की आपण आता टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. आपण हा सामना संपल्यानंतर लगेचच टॉस करणार आहोत. लॉट सेम आहे मित्रांनो, फक्त आपण मॅचेसमध्ये थोडंसं ॲडजस्टमेंट केलेलं आहे. जो दुसरा सामना आहे तो तिसरा होणार आहे आणि जो तिसरा सामना आहे तो दुसरा आपण खेळवतोय, याची आपण नोंद घ्या. विजय तरी आता मात्र इथे षटकाला सुरुवात करतोय. 12 मध्ये 25 धावा इथून रोखल्या जाणार की राहुलच्या तर रणनीती काय असेल की स्ट्राईक तो रोटेशन करणार की या ओव्हरमध्ये तो आक्रमणाला सुरुवात करणार. आणि हा बॅटल पहा लेफ्टी टू लेफ्टी. पहिला चेंडू फुलरलेत होता, चांगला फटका पाहायला मिळतो. मिडविकेटला फिल्डर तैनात आहेत. आदित्यच्या रूपाने सिंगल धाव पूर्ण केली. दुहेरीचा प्रयत्न, धोका निर्माण होऊ शकतोय, परंतु आता पंच तिथे स्वीकृती देणार का? कारण ज्यावेळी आपण आमने लोणार किंवा भिवंडी तालुक्यामध्ये खेळण्यासाठी येतोय तेव्हा मात्र तुम्हाला रूल चांगल्याचपैकी माहीत असेल. कारण ज्यावेळी तुम्हाला दुहेरी तिहेरी धाव घ्यायची असेल तर दोघांना कॉपिंग करीत सोडणं गरजेचं आहे. तसा प्रयत्न झाला नाही आहे आणि त्यामुळे मात्र या पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव असेल आणि स्ट्रायकिंगला आता मात्र फलंदाज असेल विशाल. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी 24ची गरज. अजूनही सामना जर पाहिला तर नेट टू नेट सध्या आपण पाहत आहोत. एखादा मोठा फटकाला तर मात्र किरोली संघ मात्र या मॅचमध्ये शिरकाव करेल, परंतु एखादी विकेट जर या ठिकाणी गोलंदाज मॅजिकल विजूने जर प्राप्त करून दिली तर येणाऱ्या फलंदाजावरती कदाचित आपल्याला या ठिकाणी दडपण पाहायला मिळू शकेल. खेळ क्रिकेटचा आहे. जसा एखादा सरडा रंग बदलतोय तसा हा रंग बदलणारा खेळ आणि या खेळामध्ये वेल बदलायला वेल लागत नाहीये, असा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. फुलटॉस होता, ऑन साईडला टर्न जरूर केला, परंतु गॅप शोधता आला नाहीये. प्रत्येक वेगाने चेंडूमध्ये झेपावलाय. मोठ्या प्रकारचा विचार केला तर मागील आपण 10 चेंडू झाले आणि त्या 10 चेंडूमध्ये एकही दुहेरी नाही, एकही तिहेरी नाही, एकही चौकार नाही, एकही षटकार नाहीये. म्हणजे कंट्रोल फुल गोलंदाजी मागील 10 चेंडूमध्ये आपल्याला जय हनुमान चौधरपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळाली. कमबॅक करणं त्यांना माहिती आहे आणि तो कमबॅक इथे केलाय. हो, मॅचची लिडिंग एज डायमंड गोल्डन विकेट ही आपण म्हणू शकतो. या वाघाची शिकार केली असं म्हणू शकतो. कारण जोपर्यंत खेळपट्टीवरती राहुल उभा होता तोपर्यंत किरवलीकरांच्या विजयाच्या अशा पल्लवी होत्या, परंतु विकेट्स प्राप्त केल्यानंतर जल्लोष पाहायला मिळाला. कारण विजयला माहिती आहे की या विकेटचं महत्त्व पार आहे आणि पाहू शकाल राहुल निराश पावलं आता माघारी चाललाय. कारण तो खेळला चांगला परंतु मॅच फिनिशर ठरू शकला नाहीये आणि त्याच्यामुळे आता नवीन फलंदाज लेफ्टी विनोद बजागे मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतोय. मॅजिकल आणि ही मॅजिकल डिलिव्हरी त्याच्याकडून पाहायला मिळाली. उगाच नाही तो सकाळी 8 वाजता इथे पोहोचला होता. या खेळपट्टीचा त्याला पूर्णपणे जाणीव होती आणि पूर्णपणे इथे सराव केला आणि त्याचा मात्र कुठेतरी त्याला बेनिफिट प्राप्त झाला असं म्हणावं लागेल. म्हणजे वेळेवरती जेव्हा आपण कार्यक्रम करतोय ना त्यावेळी मात्र ते कार्यक्रम सक्सेसफुल होत असतात. आणि या चालू सीझनचा विचार केला तर मात्र मॅजिकल विजू एक संकटमोचक राहिला आहे टीम जय हनुमान चौधरपाडा संघासाठी. चर्चा आपण करत असतो नेहमीच की आदित्य, प्रतीक, राम, पंकज, परंतु हा छुपारुस्तम खेळाडू आहे. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न खाली राहिला आहे आणि पहिल्या चेंडूवरती मात्र इथे या विनोदला बीट केला आहे. जबरदस्त गोलंदाजी विजयच्या माध्यमातून पाहतोय. 4 लिगल बॉल त्यांनी हाताळले, 2च धाव फक्त खर्च केल्या आणि येणाऱ्या आता 8 चेंडूच्या केल्यामध्ये पाहू शकेल विजयासाठी 23 धाबींची गरज. फटका हा बेस जरूर केलाय परंतु उंची जास्त मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आदित्य वाकडे सेल पकडतो आणि समाप्त झाला त्या ठिकाणी लेफ्टी विनोदचा खेळ.
म्हणतो की कधी कधी विजयाच्या छायेत सामान्य संघ मात्र पराभवाच्या छायेत जात असतात आणि पराभवातून एखादा संघ विजयाकडे वाटचाल करत असतो आणि तशा प्रकारचा खेळ इथे मात्र आज या चालू सामन्यामध्ये आपण पाहिला. आमच्या सोबतीला एक्सपर्ट गुणलेखक अल्पेश गायकवाड जोडलेले आहेत. त्यांच्या समेत पाहू शकाल आमचे सहकारी समालोचक मित्र समीर ठाकरे जरूर मात्र चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवरती एन्जॉयमेंट करत आहेत. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि सोबतीला सुभाष धुमाल सर सुद्धा आहेत. सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. अगदी सरळ बॅटने पाहू शकाल लॉक पडण्याचा प्रयत्न, 4 धाबा तिथे मात्र पाहायला मिळतात शेवटच्या चेंडूवरती. आणि आज तर समीर ठाकरे हँडसम बॉय पाहायला मिळत आहेत. काय लुक आहे. चार षटकाचा खेळ संपन्न आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 59 धाबांचा पाठलाग करत असताना 40 धाबा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. म्हणजे शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉलमध्ये आता विजयासाठी 19 धाबांची मात्र आवश्यकता. विशाल आणि प्रसादनं पहिल्याच चेंडूवरती चांगला स्ट्रोक खेळला. सावकारानं आपल्या डावाला सुरुवात केली, परंतु त्याचं कार्य अजूनही मात्र या ठिकाणी संपन्न झालेलं नाही. आज विशालला मात्र चांगला खेळ साकारावा लागेल. आज कुठेतरी राठी विनोदची उणी भासली या संघाला असंच म्हणू शकतो. कारण जरूर ते उपस्थित आहेत, परंतु त्यांची एंट्री लेट झाली आणि त्याच्यामुळे मात्र ते संघाच्या बाहेर राहिले. म्हणजे पहा मित्रांनो, वेल किती इम्पॉर्टंट आहे. वेलला महत्त्व देणं गरजेचं आहे सध्याच्या या जीवनामध्ये. आणि आज त्याचा मात्र कुठेतरी भुर्दंड भोगावा लागला टीम सावरीदेव किरवली संघाला. 6 बॉल शिल्लक, 6 मध्ये 19 धाबा इथे होणार का. गोलंदाज अतुल आता मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय. चला खेळायला सुरुवात करा अतुल. आपल्याकडे आज वेल नाही, नॉनस्टॉप क्रिकेट आज खेळायचं आहे. 6 गेंदों में 19 रनों की जरूरत. टीम सावरीदेव किरवली संघाला. अतुल मार्गस्थ होतोय. आज बच्चा पार्टी सुद्धा भरपूर संख्येने मैदानाकडे वाटचाल करत आहेत. कारण मैदानाचं वैशिष्ट्य आहे, स्पर्धा कुठल्याही दिवशी असू द्या, कोणतीही असू द्या, प्रेक्षकांची गर्दी आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असते. सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि इथे स्विंग केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय. दूर गगन की छाव में मूड फ्रेश करणारा हा सिक्सर विशालच्या बॅटमधून. काय फटका खेळलाय जबरदस्त. आणि जसा चेंडू मात्र याकडे मिळेल गेला त्यानंतर पाहू शकाल चेंडूकडे विशाल पाहिलं सुद्धा नाहीये. एवढा कॉन्फिडन्स लेवलचा जो स्ट्रोक. आणि विशाल सांगतोय किरवलीकरांना की डरो मत यारो मै हूं ना. 5 चेंडू शिल्लक आणि 5 चेंडूमध्ये विजयासाठी 13 धाबींची गरज. मॅच ऑन. कधी सामना झुकतोय या चौदरपाडा संघाकडे, कधी सामना झुकतोय किरवली संघाकडे. आणि अशाच प्रकारे सामने प्रेक्षकांना हे नेहमीच आवडत असतात. आणि सामना आवडला असेल तर दोन्ही टीमसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. हा आमने लोणारचा क्रिकेट आहे मित्रांनो. आणि आज या स्पर्धेचा विजय झाला, आमच्या आयोजकांचा विजय झालाय असं तर आपण या ठिकाणी उल्लेख करूया. जबरदस्त फाईट बॅक हीच अपेक्षा होती या दोन्ही संघाकडून. आणि अपेक्षापूर्वक खेळ सध्या सुरू आहे. 5 चेंडू 13ची गरज. की इथून आता अतुल आपल्या गोलंदाजीमध्ये काय चेंजेस करणार की विशाल अजून एखादा मोठा फटका. बॅटची आतली कडा होती, कुठल्या प्रमाणात धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही. कारण जबाबदारी आता विशालनं आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. कारण त्याला माहिती आहे की जे आता करायचं आहे ते मला करायचं आहे. कारण प्रसादपेक्षा आपण जर पाहिलं तर जास्त अनुभव विशालकडे आहे. आणि मोठ्या फटक्यांसाठी आपण विशालला अनेक स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलेले आहेत. आणि आज त्याच मोठ्या फटक्यांची मात्र इथे गरज आहे. 4 चेंडू आता शिल्लक आहेत तुमच्याकडे आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी 13 धावा तुम्हाला जोडावा लागतील. प्रसाद आय थिंक कॅप्टन आहे, त्यांनी मात्र संघनायकाची आज जबाबदारी स्वीकारली आहे. कॅप्टनशिप चांगली पाहिली प्रसादची आपण. आणि आज आपल्या पार्टनरला तो जरूर कानमंत्र देतोय. अतुल पुन्हा एकदा लो पुन्हा चेंडू फटका चांगला पाहिला होतो, गॅप मध्ये आहे. आणि चेंडू ओ माय गॉड काय फिल्डिंगचा नजराणा पेश केलाय. आदित्य वाकडेने किमान आपल्या संघासाठी 2 धावा तिथे वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये. कारण प्रत्येक धावी फार महत्वपूर्ण आहे. आणि इथं मात्र चौकाराचं मात्र संरक्षण मात्र पावसाळ्यात दुहेरीमध्ये केलेलं आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 3 मध्ये आता 11 धाबांची इथे मात्र आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. हे स्पर्धेचं
आणि आमने लोढा क्रिकेट असोसिएशनचे हे प्रमुख नियम आहे. चला आपण चेक करूया, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याकडे आहे टेक्नॉलॉजी, तर आपण चेक करूया की बाउंड्री आहे की सेव्ह आहे. चला आमचे टी व्ही पंच कंट्रोलमध्ये या, कारण कुठल्याही संघावरती अन्याय कुठल्या प्रकारचं होणार नाही याची आपण या ठिकाणी काळजी घेऊया. परंतु आदित्यचं मात्र या ठिकाणी कौतुक करावं लागेल, ज्या अनुषंगाने मात्र तो चेंडू त्याने फील्ड केलाय. आणि आज विशालकडे संधी आहे, कारण वारेसुद्धा वेगाने लेफ्टीसाठी ऑन साईडला वाहत आहेत आणि जिकडे वारा तिकडे मारा, आणि आज त्याला मात्र मारावं लागतील. चला सेव्ह आहेत, 2 धाबा आहेत, म्हणजे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये इथून 11 धाब्यांची गरज. पुन्हा पाणी पाडण्याचं कार्य करतायत कुणाल. पहिल्यांदा आपण पाहिलं प्रेम भाई आले होते आणि आता कुणाल आलेला आहे. पानी पिलाना बस एक बहाना होता है, उसके पीछे बहुत से राज होते. कुणाल सही कहा. 3 चेंडू आणि 3 मध्ये 11 धाबा. 3 पैकी आता तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. किमान 2 मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील आणि ते 2 मोठे फटके आज विशालच्या बाटमधून निघणार का. परंतु कुणाल आय थिंक अतुल चांगली वापसी करतोय. चेंडू पे सरळ बंड लॉफ्ट हेड ड्राईव्ह आणि चेंडू सरळ चाललाय कॉम्बॉक्सच्या समोर एका टप्प्याच्या साह्यानं दन दन करत 4 धावांसाठी चौकार. कम ऑन मॅडी. कपड्याचा अंदाज आणि लँडिंग पाहू शकाल. लॉंग ऑनच्या अगदी या सीमेरेषेच्या दिशेनं एका टप्प्याच्या साईडने निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. तर शेवटचे 2 बॉल शिल्लक, 7 धाब्यांची गरज. एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 52 धाबा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे या चेंडूवरती किमान षटकार किंवा सिंगल दोघांपैकी तुम्हाला काहीतरी घ्यावं लागेल. जर शेवटच्या चेंडूपर्यंत जर रिझल्ट हवा असेल तर मात्र या ठिकाणी अशा प्रमाणात तुम्हाला खेळ साकारावा लागेल. म्हणजे हा चेंडू फार निर्णायक आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. हो हो, वेगवान चेंडू होता, अगदी बाउन्स मिळाला, सिंगल धाव कंप्लीट. आता इथे दुहेरीचा प्रयत्न होणार का. दुहेरीचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु फलंदाज तिथे बाद झालाय मिस्टर विशाल. परंतु वेगाने चेंडू जाऊन त्याच्या डोक्यावरती धडकलाय आणि त्या शेवटच्या चेंडूवरती गोल्डन षटकाराची आवश्यकता. गोल्डन षटकार येणार की गोल्डन डिलिव्हरी येणार, म्हणजे हा रिझल्ट शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळू शकेल. चौदरपाडा संघ सुद्धा जिंकू शकतोय. इथून आपण पाहिला तर किरवली संघ सुद्धा जिंकू शकतोय. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती 6 धाब्यांची गरज आहे. गोल्डन सिक्सरची आता मात्र आवश्यकता आहे. आणि नवीन फलंदाज पाहू शकेल मैदानाच्या आतमध्ये आलाय वैभव. आज वैभवशाली त्याला मात्र स्ट्रोक या ठिकाणी खेळावं लागेल. चित्तथरारक आता सामना, रंगतदार सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. आणि शेवटच्या चेंडूवरती गोल्डन सिक्सर. प्रेक्षकांना मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल का. एक चेंडू आणि एका चेंडूवरती 6 धाब्यांची गरज. लक्ष होतं 59 धाबांचं, 53 धाबा आतापर्यंत धाफलक्यावरती लागल्या गेल्या. परंतु एवढा तुम्ही वेल घेऊ नका की जास्त वेल इथे खर्च होईल. सिली मिड ऑफला तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल. हो, हवेत केला परंतु मैदानाच्या आतमध्ये. आणि अखेर या स्पर्धेमध्ये पहिला विजय संपादित केला टीम जय हनुमान चौदरपाडा संघाने. अनेक अनेक अभिनंदन. वेल प्लेट आणि हार्ड लक टीम जय सावरीदेव किरवली. चांगले तुम्ही लढले, परंतु कुणीतरी हाती निराशा आली. हरकत नाही, तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जिथे प्रशांत भजाकडे विकेट मात्र फेकली तिथून मात्र पूर्णपणे या सामन्यामध्ये चौदरपाडा संघाने शिरकाव केला आणि काय जबरदस्त मात्र या ठिकाणी गोलंदाजाने मात्र कमबॅक दाखवला. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, ज्याने